त्याचं कारण जर यादी बघितली चव्हाण की ही व्यवस्था येत निरंतर देणगी कुणी राजकीय नव्हतं. इतिहासात समारंभ प्रधानमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते. दुसरं सत्र जे होतं त्याचे अध्यक्ष शिंदे होते आणि अध्यक्ष भाषण होता. हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम लोहारकरांचा तो त्याचा होता. त्याच्यानंतर तिसरी जी मुलाखत होती मराठी फाऊल परिषद केली. त्याच्यात नवीन संगीत रणजितराज प्रसन्न जोशी श्रीनिवास एकही सगळ्या राजकीय नव्हता. मन मोकळा संवाद हा तुमचा ऐकतो. डॉक्टर ज्ञानेश्वर उघडे राजीव सरदेसाई साधिकाने रेखा गायकर मंदिरी वैद्य त्याच्यामध्ये विश्वजित कदम सोडण्याचं कुणी राजकीय नव्हतं. विशेष सत्कार त्याच्यामध्ये संजीवनी खेळ दत्तात्रय फास्टे तरुण फास्टे. त्याच्यानंतर लोकसाहित्य भोपाळी ते भैरवी संसद कदम कृष्णन फाकवले. राजकारणात ते मराठी साहित्यात ओळखणारे पृथ्वीवर जयले डोळे डॉक्टर समीर जाधव सुरेश भटेरा संजय आवटे हे त्याच्यावर घेत. बहुभाषेत कवी संमेलन हे सगळे कवी चर्चेत होते. आनंदी गोपाळ राजेंद्र वटाने श्री पाटील संजना चव्हाण युगेश चव्हाण त्यांचा परिसंवाद होता. म्हणून महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे जीवन व साहित्य अध्यक्ष अर्जुन विवेसकर सलग मुंडा साने वैदेश पाटे अवधी कृष्णा मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म अध्यक्ष श्रीराम पवार डॉक्टर अनिल मोरे अरुणा देशपांडे ही सगळी यादी बघितली तर 2-3 ठिकाणी राजकारणाचे लोक दिसतात. जसं अशा गजरावी त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण सुरेश प्रभू नीलम मोरे हा एक कार्यक्रम होता. आणि सामाजिक कार्य मराठी साहित्य इथे कुणी राजकारणाचे लोक नव्हते. अशोक वानखेडे पवन ठाकरे जयले ठाकूर नाते दिल्लीचे याच्यामध्ये वसुंधरा राजेचा काही येऊ शकलं नाही. भूषणराजे होळकर आणि सुभांगी राजे गायकवाड ही जी म्हणजे ग्वाल्हेर इंदोर इथे जे राज्यकर्ते जुन्या काळातले ते त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर मराठीतील इतर भाषेत प्रसिद्ध झालेले लिखाण त्याच्यातसुद्धा डॉक्टर चौल श्री दादा विष्णू बोरगाव आणि परिसंवाद जो आहे अतिशय विषय कृषी बुद्धिमत्ता त्याच्यात सौरभ करंदीकर बालाजी सुतार हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणाचं. पवारसाहेब साहित्य संमेलनात राजकीय शेरेबाजी जरी झालेली असली तरी साहित्य महामंडळ हे साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला. साहित्य महामंडळच विकलं गेलेलं आहे. महाजी शिंदे यांना सॉरी एकनाथ शिंदेंना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला त्यावरून वाद झाला. तो याच्यात पण नव्हता. तो वेगळा कार्यक्रम होता. त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. पण की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. मी कोणाचा सत्कार करायचा नाही. त्याला इथे परवानगी घ्यावी लागत असेल
हरकत नाही ती लक्षात ठेवी. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण महामंडळ विकले गेलेले आहेत असा आरोप होता. मी महामंडळाच्या वतीने काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशन झाली, तसे अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल, त्याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपात पिचवली आहे. त्याच्या अर्थ ते राजकारणासाठी नाही. हा एक महाराष्ट्राचा मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया. इथे राजकारण न आणता हे त्याच्यावरचं सूत्र. पवार साहेब आणि नरेंद्र मोदी साहित्य संमेलन यशस्वी झालं, पण नीलम गोऱ्हेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्ख सांगायचं, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय राऊतांचं असं एक म्हणणं होतं की नीलम गोऱ्हेंना 50 लाख रुपये दिलेले आहेत. तुम्ही या संदर्भात काही अध्यक्षांसोबत तुमचं बोलणं झालं का की त्यांना 50 लाख रुपये दिलं आणि त्यांना निमंत्रित करण्यात आलं? साहित्य संमेलनाला करण्यात आली. साहित्य आरोप असा आहे. साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोऱ्हेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला. संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल किंवा माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही. साहेब दिल्लीत एक भेट झाली, तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होतात. त्यावेळीचे जे हावभाव होते, तुमच्यातले संवाद होते, तुम्हाला त्यांनी पाणी दिलं, खुर्ची दिली बसायला, त्यातून बऱ्याच राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याबद्दल एक काय? त्यांनी मला खुर्ची दिली, भविष्यात त्याचं काय त्यांनी मला पाणी दिलं. तुमची जवळ वाढते भाजपसोबत अशी चर्चा सध्या तुम्ही दोन प्रादेशिक पक्ष म्हणून एकत्र आहात. पाणी त्यांनी भेटत नाही. अनेक वेळेला आपले जे हे आहेत सभापती या न त्या कारणाच्यासाठी बैठक बोलवतात सगळ्या पक्षाच्या नेत्यांची. त्याच्यात प्रधानमंत्री असतात, मी सुद्धा, इतर पक्षाचे नेते आहेत आणि संसदेचं कामकाज व्यवस्थित कसं चालेल याबद्दलचा सुसंवाद अनेक वेळेला होतो, मनोरंजन जे होतं त्याचा आणि याचा संबंध नाही. ताराबाबळ